फ्रेंडली गणेश मूर्तीचं सांगितलंस ना? हो हो सांगितलं. हां, बरं झालं तू सांगितलंस ते. आम्ही तोपर्यंत मी आणि इरा तुम्ही जास्त दगदग करू नका. मी आले की आपण सगळे एकत्र करूया. बरं ठीक आहे. नाहीतरी आम्ही करणारच होतं. मी आणि इरा साफसफाईचं बघणार होतो, पण ठीक आहे, तू आल्यावर करू आपण. आणि अगो ऐक, फुलपगारे सर वगैरे सगळ्यांना सांग हा, यायला नक्की सांग. अहो भुवनेश्वरी मॅडमला सांगावं लागेल ना. अगो म्हणजे काय, द्यावंच लागणार. हे बघ मी आजच फोन करतो. हां सर आपण इको फ्रेंडली गणेश मूर्ती आणू. म्हणजे जर शाळेत आपण मुलांना इको फ्रेंडली गणेशोत्सवाचं महत्त्व पटवून दिलं तर आयुष्यातही ते पुढे फॉलो करतील. आणि सर यावर्षी आपण ना काहीतरी एक्स्ट्रा ऍक्टिव्हिटीज करूया का? हो, पण त्याच्यासाठी भुवनेश्वरी मॅडम कडे एक्स्ट्रा बजेट नको मागायला. सर आपली अक्षरा भुवनेश्वरी मॅडमची सून होणार आहे ना, मग तिने जर मॅडमला सांगितलं तर त्या देतील की बजेट आपल्याला. पर्सनल आणि प्रोफेशनल गोष्टी एकत्र नाही करणार. सर आपण भुवनेश्वरी मॅडम कडे नको, आपण अधिपती सरांना सांगूया, ते देतील आपल्याला बजेट. हो मी सहमत आहे ना यांच्याशी. आणि मागच्या वेळेस नाही का वर्षा सहलीसाठी सरांनी केवढं नियोजन केलं होतं. हा आता सहल नाही जाऊ शकली, पण सर आपण आता गणपती उत्सव तरी प्लीज साजरा करूयात ना. हे बघा तुम्ही म्हणाल तसं करूया, पण आहे त्या बजेट मध्ये करूया. वेगळं बजेट मागायला नकोय. गणपती बाप्पा बसा 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 बसून घ्या. अहो गणपती बाप्पा येणार म्हणल्यावर सगळे शिस्तात करायला लागते सर. काय सर तुम्ही पण बजेट विचारायचं तरी आधी. द्यायचं का नाही द्यायचं, किती द्यायचं, केव्हा द्यायचं, कसं द्यायचं आम्ही बघितलं असते. तुम्हाला माहित आहे का नाही, देवाचं काम म्हणल्यावर ना आम्ही काय पुढं मागं बघतोय ना आमच्या आई साहेब. काय जरा एक काम करा, हे घ्या थोडे पास होतील का बघा, लागले तर अजून सांगा, करा तुम्हाला जे काय करायचं ते. हा आणि अजून एक विषय केलेला आहे हार्ड. इकडं पोरांसाठी लेझिम आणलंय आणि झांजा आणल्यात. पोरांनी म्हणून धूर काढा, ठिणग्या काढा, याच्यात नाही पोकणा झाला पाहिजे गणपती उत्सवाला. सुट्टी नॉट. हा मजा करा म्हणा. येऊ काय मी गडबडीत. गणपती बाप्पा थँक्यू. कशाबद्दल? ते गणपती उत्सवासाठी बजेट लेझिम वगैरे तुम्ही. हा हा त्याचं काय एवढं काय नाही. असं कसं अधिपती? अहो असे उत्सव ऍक्टिव्हिटीज या सगळ्यांमुळे मुलं खुश होतात. मुलं खुश झाली की तुम्ही खुश होताय. हो तुमचा आनंद महत्वाचा आहे आमच्यासाठी. तुम्ही विचारलं होतं की नाही मला पाया पडताना माझा आनंद तुमच्यासाठी महत्वाचा आहे का नाही, म्हणताना सांगितलं की आहे. तुम्ही त्रास झालेला नको आहे आम्हाला. कसं आहे काही गोष्टी आता आमच्या हातातच नाही, कारण ते आम्हाला माहितच नाहीये, कारण त्यात तुम्ही आम्हाला सांगणं झालाय. हे बघा तुम्ही आता पुन्हा सुरू करू. नाही जाऊ द्या, आता मी तुम्हाला काही विचारणारच नाही. आता गणपती बाप्पालाच विचारतो. बाबा तुला काय माहित असेल तर सांग जरा आमच्या कानात. तू जाता. मंगल मूर्ती 1 2 3 4. गणपतीचा जय जयकार. अरे गणपती बाप्पा मंगल मूर्ती 1 2 3 4. गणपतीचा जय जयकार. 1 2 3 4. गणपतीचा जय जयकार. गणपती बाप्पा मंगल मूर्ती. मंगल मूर्ती. गणपती बाप्पा. मंगल मूर्ती. गणपती बाप्पा. मंगल मूर्ती. गणपती बाप्पा मंगल मूर्ती. 1 2 3 4. गणपतीचा जय जयकार. 1 2 3 4. गणपतीचा जय जयकार. गणपती बाप्पा मंगल मूर्ती. डोळ्याला पाणी लावून घ्यायचं. नेत्रोदक स्पर्शनम्य आचमन 3 वेळा पाणी प्यायचं. ओम भूर्भुवस्वं केशवाय नमः. ओम भूर्भुवस्वं नारायणाय नमः. ओम भूर्भुवस्वं माधवाय नमः. ओम भूर्भुवस्वं गोविंदाय नमः. हात जोडायचे. गणपती बाप्पा मोरया. मंगल मूर्ती.
सुख करता दुःख हरता वार्ता विघ्नाची मूर्ती पूर्वी प्रेम कृपा जयाची. करता दुःख हरता वार्ता विघ्नाची दुर्वे पुरवे प्रेम कृपा जयाची. सर्वांगी सुंदर वृषेंदुराची कंठी रथे माळ मुक्ता फळाची. आई प्लीज ना, हे बघ वास खूप छान येतोय, गरमागरम एक तरी दे ना. अगं मीरा, आधी बाप्पाला नैवेद्य देऊ दे ना. काय चाललंय इथं? अगं बघ ना, ही दरवर्षी असंच करते. मला 12 पाहिजेच नाही. 12 नाही 24 मोदक करून ठेवले तुझ्या नावचे. पोटभर खा नंतर. अहो तुमचं नैवेद्य दाखवून झाला असेल तर सगळ्यांना प्रसाद द्यायला जाऊया. हो चल. नैवेद्य झाला ना? मी आलेच. अगं ए काय बाई ही मुलगी आणि मोदक न करस. अहो चला हा, येतो का आम्ही? हो. अधिपती, आता एकट्याने दर्शन नाही घ्यायचं. म्हणजे जोडीदारणीला बोलवावं लागल दर्शनाला. आता तुम्हीच बघा, आम्ही काय सांगणार. त्या प्रसाद द्या गुरुजी. काय कशी काय चालली तयारी लग्नाची? हा अहो चाललीये. आता जरा गणपती आहेत ना, त्यामुळे व्यस्त होतो. तुमच्याकडे पण गणपती असतो वय? हो 1.5 दिवसाचा असतो ना. हा आमच्याकडे 5 दिवसांचा असतो. तुम्ही सगळेजण या दर्शनाला. हा अक्षदा, हिराताई, विद्याताई सगळ्यांना सांगा. हा हो हो आम्ही येतो ना मॅडम. खरं तर आम्हीही तुम्हाला आमंत्रणासाठी फोन करणारच होतो. प्लीज तुम्ही या ना. उद्या आमच्या गणपतीचं विसर्जन होतंय ना. नाही काय हरकत नाही. आम्ही पण प्रयत्न करतो यायचा. पण आम्हाला नाहीच जमलं तर अधिपती नक्की येतील. काय आहे, घरात लग्नाची गडबड चालू आहे. लई काम आहेत आणि आपल्या गाठी बेटी तर काय होतच राहतील. हो ना. हो हो तुमचे गणपती झाले की आमच्याकडे नक्की या. अक्षता आहे का तिथं? बाबा. हो मॅडम. उद्या ये बर का घरी आणि लवकर या. काय? हो मॅडम. ठेवतो. हो मॅडम. हो पण उद्या त्यांच्याकडे दर्शनाला जायचं तर रिकाम्या हाताने कसं जायचं? काहीतरी न्यावं लागेल ना. आपण उकडीचे मोदक नेऊया का? हा. अगं ताई, उकडीचे मोदक त्यांच्या घरी? हो. काय झालं? अगं नाही म्हणजे त्यांच्यासाठी हे सगळं कॉमन असेल ना. मला काय वाटतं की आपण ना अशा 5-6 प्रकारच्या वेगवेगळ्या महागड्या मिठाया घेऊन जाऊया. म्हणजे त्यांच्या स्टेटसला मॅच होईल ना. मीरा, आपण गणपती दर्शनासाठी जातोय आणि गणपतीचा आवडता पदार्थ कुठला? मोदक. आणि हे बघ, प्रसादामध्ये गरीब श्रीमंत, महागडं स्वस्त, लहान मोठं, स्टेटस असं काहीही नसतं. प्रसाद हा प्रसाद असतो. त्यामुळे मला वाटतं आपण नेऊया उकडीचे मोदक. अधिपती आवडलं का तुझं? होय आवडलं. काय काम आहे? हे बघ हे घे आणि मास्तनीच्या घरला जा. भूमीनं घ्यायला सांगितलंय त्यासनी. तुला गणपतीला बोलवलंय ना मग त्यांनी. आई साहेब येणार आहेत ना. आई अरे तिच्या मागे लई आप आहे. मला वाटतं 1.5 दिवसाचा गणपती आहे त्यांच्याकडे. बरं. त्यासनी सांग सांच्याला दर्शनाला बोलावलंय म्हणून. पाहिजे तर तू संघ घेऊन ये त्यासनी. हा तसं करतो. बघतो. जा सावकाश जा. धनाजी अरे आवडला का रे समजा.